दिंडोरी वणी येथे परप्रांतीय टेलरचा तिघांवर कात्रीने हल्ला, तिघे जण जखमी, एकाची स्थिती गंभीर. वणी पोलिसात गुन्हा दाखल. वणी शहरात परप्रांतीय कपडे शिवणाऱ्या टेलरने ग्राहकांवर कात्रीने हल्ला करून खळबळ उडवून दिली आहे. पेठ तालुक्यातील तिघे जण या हल्ल्यात जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. वणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार दुपारी बाजार पटांगणात परिसरात असलेल्या पत्र्याच्या टपऱ्यांमध्ये कपडे शिवण्याचे काम करणाऱ्या परप्रांतीय टेलरकडे पेठ तालुक्यातील तिघे जण कपडे खरेदीसाठी गेले होते. यावेळी झालेल्या आर्थिक वादातून टेलरने कात्रीने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. उर्वरित दोघांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर वणी येथेच उपचार करण्यात आले. या घटनेनंतर वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. परप्रांतीय युवकांनी ग्राहकांवर केलेल्या हल्ल्यामुळे वणी शहरात आणि तालुक्यात परप्रांतीयांची वाढती उपस्थिती पुन्हा चर्चेत आली आहे. वणीसह परिसरात हॉटेल्स, चायनीज दुकाने, केश कर्तनालये आणि टेलरिंगच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय युवक कार्यरत आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी परप्रांतीय कामगारांची ओळख पटवून त्यांची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये नोंदविणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक ठरणार आहे. वृत्त संकलन विभाग, गर्जना न्यूज, वणी.